नमस्कार. मी किरण नाळे बोलतो. आज मी तुम्हाला ऑर्थोच्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगतोय. ऑर्थो म्हणजे काय? ऑर्थो हा शब्द तुम्ही पूर्वी कुठे ऐकलाय का? तर तुम्हाला ऑर्थोबद्दल मी आता सांगतो. ऑर्थो म्हणजे एका नॉर्मल मॅच्युअर ह्युमन बॉडीमध्ये 206 हाडं आणि 307 जॉईंट असतात. याचं कोणतंही दुखणं असू द्या, त्या दुखण्याच्या आजाराला ऑर्थोचा आजार असं म्हणतात आणि त्याचं निवारण करणाऱ्या माणसाला किंवा डॉक्टरला ऑर्थोपेडिक डॉक्टर असं म्हणतात. तर सांगितल्याप्रमाणे 206 हाडं आणि 307 जॉईंट याचं कोणतंही दुखणं असू द्या, या त्रासाचं निवारण करणारं म्हणजे माझ्या कंपनीचं प्रोडक्ट आहे. त्याचं नाव आहे सक्सेस ऑर्थो. मग सक्सेस ऑर्थो नावाचं प्रोडक्ट हे मार्केटला कोण कोण घेऊ शकतं, याचा कस्टमर बेस कोण आहे, क्लायंट बेस कोण आहे, तर आणि कोणाकोणाला द्यायचं किंवा कोण कोण लोक मार्केटच्या आजाराला बळी पडले आहेत. तर लक्ष देऊन ऐका. ज्या घरामध्ये लेडीज आहेत, लेडीज डिलिव्हरी होऊन पुढे गेली, डिलिव्हरी व्हायच्या अगोदर म्हणजे पोटामध्ये बाळ असताना काय खायला पाहिजे हे जर त्या लेडीजला माहिती असेल किंवा माहिती नसेल, तरी पण ती लेडीज पोषक आहार, पौष्टिक आहार, सकस आहार घेऊ शकत नाही. आणि प्रॉपर आहार न घेतला गेल्यामुळे पोटातल्या बाळाला जेव्हा कॅल्शियमची गरज पडते, तेव्हा पोटातलं बाळ आईच्या हाडांमधून किंवा कार्टिलेजमधून कॅल्शियम घेऊन स्वतःची पूर्तता करतं. म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतर त्या लेडीजचा खुबा दुखणे, कंबर दुखणे, हातपाय दुखणे हा त्रास त्या लेडीजला चालू होतो, कारण बाळाने कॅल्शियम पूर्णपणे काढून घेतलेलं असतं. आणि याचा अनुभव बघा, याचा अनुभव ज्याच्या घरामध्ये लेडीज आहेत त्या सगळ्या लोकांना याचा अनुभव चांगला आलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्या लेडीजला सिझरिंग होतं, सिझर म्हणजे काय, पोट पाडून काढावं लागतं, त्यावेळेस त्या बाईच्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं, तिथून पुढे स्पॉन्डिलायसिस बाई मणक्यानं अधू होऊन जाते. तिसरी गोष्ट, जी व्यक्ती कंटिन्यू 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन फिरत असते, त्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर विचारात त्रास काय होतो, ती व्यक्ती चांगले आणि गोड शब्दात सांगू शकते त्रास काय होतो ते. पुढची गोष्ट, आज आपण भारत देशामध्ये राहतो. आज भारत देशामध्ये पाहायला गेलं तर 86% जनता ही शेती आणि पूरक व्यवसायावरती डिपेंड आहे आणि 74 जनता ही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहते. या लोकांना दिवसभर काबाड कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये. फिजिकल कष्ट, शारीरिक कष्ट. आज बघा, तुम्ही आणि मी आपण आपण सगळं याच क्लासमध्ये येतो आणि आपण आलेल्या लोकांना कसा त्रास होतोय हे मी नव्याने सांगायची गरज नाहीये. तिसरी गोष्ट, मेडिकल लँग्वेजमध्ये बोलायची झालीच तर वय वर्ष 35 नंतर, वय वर्ष 38 नंतर स्वतःच्या शरीरामध्ये झालेली झीज भरून काढायची ताकद ही दिवसेंदिवस शरीरामधली कमी कमी होत जाते आणि एका सर्टन एज नंतर ही ताकद संपुष्टामध्ये येते. म्हणून आज मला तुम्ही सांगा, असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये लेडीज नाहीये? असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये 2 व्हीलर नाहीये? असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये लोक कष्ट करत नाहीयेत? असं कोणतं घर आहे ज्या घरामध्ये 35 पुढची माणसं नाहीयेत? म्हणजेच काय, आज हे माझं सक्सेस ऑर्थो नावाचं प्रोडक्ट ही प्रत्येक घराची गरज आहे आणि घरातल्या प्रत्येक माणसाची पण गरज आहे. तर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असा तयार होतो की मार्केटला इतके सारे या ऑर्थोवरती ऑप्शन असताना तुम्ही सक्सेस ऑर्थो नावाचं प्रोडक्ट का घ्यायला पाहिजे? याचं उत्तर असं आहे की मला बाकीच्या प्रोडक्ट बद्दल बोलायचं नाहीये. मला माझं प्रोडक्ट एवढंच सांगायचं आहे की माझं प्रोडक्ट तुम्ही खायला सुरुवात केल्यापासून, इनटेक करायला सुरुवात केल्यापासून दुसऱ्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत तुम्हाला रिझल्ट येतं. हे रिझल्ट म्हणजे काय की तुमच्या होणाऱ्या त्रासातून तुम्हाला मुक्त करतं. याच्यातून वयोमानानुसार 5, 7, 10, 12 असे टप्पे पडू शकतात. वय वर्ष 35 असेल, 38 असेल, तुम्हाला 5व्या 7व्या दिवशी फरक पडेल. पण वर्ष 90 असेल, एखादी 90 वर्षांची व्यक्ती ज्या अंतरावरती खिळून पडलेली असेल आणि त्या व्यक्तीला सगळे तिचे टॉयलेट वगैरे सगळं जागेवरती असेल, तर ती व्यक्ती पण उठेल, चालेल, सगळे विधी स्वतः करेल. पण त्यांना मात्र 12 ते 15 दिवस लागतील, कारण का, त्यांचा आजार प्रचंड जुना आहे. आता डोक्यात प्रश्न असा तयार होतो की आपण हे जेव्हा ऐकतो की 5 आणि 7 दिवसामध्ये फरक पडेल, तर लगेच आपल्या डोक्यात प्रश्न असा येतो की नक्की या प्रोडक्टमध्ये नक्की काय आहे? मग स्टेरॉइड आहे का, केमिकल आहे का, पेनकिलर आहे का? कारण का, स्टेरॉइड हा शब्द ऐकला की आपल्याला भीती वाटते की जर स्टेरॉइड जर या प्रोडक्टमध्ये असेल तर तुम्ही घेणार नाही, मी घेणार नाही, आपली घ्यायची इच्छा कोणाचीही होणार नाही. पण मुद्दा असा आहे साहेब, स्टेरॉइड बद्दल आपल्याला माहित नाहीये. आपण ज्या गोष्टी इंटेक करतो ऊर्जेचा स्रोत म्हणून, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्टेरॉइड आहे. जसं की आपण कंटाळा आला, आपल्याला बोर झालं, आपल्याला नैराश्य आलं की आपण काय करतो, चहा किंवा कॉफी घेतो. चहा किंवा कॉफीचा शेवटचा घोट संपेपर्यंत आपल्याला ऊर्जा आलेली असते. जसं की आपल्या ह्याच्यामध्ये आपण जर उपवास पकडला, संध्याकाळपर्यंत आपण कोमेजून जातो आणि कोमेजून गेल्यानंतर उठून शेजारच्या खुर्चीवरून रिमोट घेऊन कार्टून टीव्हीवरती लागलेलं कार्टून बदलून न्यूज लावायची ताकद आपल्यामध्ये नसते. आणि काय होतं की आपण उपवास सोडायला बसल्यानंतर अर्धी एक चपाती पोटामध्ये केली की आपल्याला परत ऊर्जा तयार होते. ह्याच्यामुळे सांगायचं काय होतं की आपण ज्या गोष्टी इंटेक करतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्टेरॉइड आहे. पण ते नॅचरल आहे, इनबिल्ड आहे, अंगीभूत आहे, साईड इफेक्ट होत नाही. लक्षात एकच घ्या की स्टेरॉइड तुम्ही जर इंजेक्ट केलं किंवा इंटेक केलं तर स्टेरॉइड तो आपल्या बॉडीवरती विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये इफेक्ट दाखवायला सुरुवात करतं.
दुसरी गोष्ट डोक्यात प्रश्न असा येतो की या प्रोडक्टमध्ये पेनकिलर असेल, तर बघा आपलं डोकं दुखत असेल, कंबर दुखत असेल, पाठ दुखत असेल तर आपण एनासिन किंवा कॉम्बिफ्लोर नावाची गोळी घेतो. आपल्याला अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तासामध्ये आपल्याला त्या दुखण्यातून रिलीफ मिळतं. मला सांगायची एकच गोष्ट आहे की माझ्या प्रोडक्टमध्ये माझं प्रोडक्ट खायला सुरुवात केल्यापासून 2 तास, 4 तास, 10 तास, 20 तास कुठलाही रिझल्ट दाखवत नाही. माझं प्रोडक्ट 2-2, 3-3 दिवसानंतर रिझल्ट दाखवायला सुरुवात करतं. म्हणजेच नो स्टेरॉइड, नो केमिकल, नो पेनकिलर. पण तुम्ही असं म्हणता की मी तोंडी सांगतोय तर माझ्यावरती विश्वास ठेवायचा का? नका ठेवू माझ्या बोलण्यावरती विश्वास. या प्रोडक्टला भारताची राजमुद्रा असलेलं इंडियन गव्हर्नमेंट लॅबनी प्रमाणित केलेलं याला सर्टिफिकेट आहे आणि हे सर्टिफिकेट माझ्या खिशात नाहीये. तर हे सर्टिफिकेट आम्ही आमच्या कंपनीच्या साईटवर अपलोड केलेलं आहे. हे सर्टिफिकेट कोणीही चेक करू शकतं. सरकारने सांगितलंय असा याच्यामध्ये कुठला घटक नाहीये जो घटक खाऊन माणूस दगावू शकतो. मग इतकं चांगलं प्रोडक्ट आहे, स्टेरॉइड नाही, केमिकल नाही, पेनकिलर नाही. मग तुम्ही परत परत एक प्रश्न असा तयार होतो की या प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट मी जर आज सुरुवात केली खायला तर हे प्रोडक्ट किती दिवस खायला पाहिजे? त्याचं उत्तर असं आहे की हे प्रोडक्ट आयुर्वेदिक प्रॉपर्टी नाहीये. हे प्रोडक्ट म्हणजे कुठली मेडिसिनल प्रॉपर्टी नाहीये. हे फूड सप्लिमेंट प्रॉपर्टी असल्यामुळं तुम्ही हे प्रोडक्ट खायचं किती दिवस याचा दावा मीही करू शकत नाही, तुम्ही करू शकत नाही. हे प्रोडक्ट तुम्ही खायला सुरुवात केली, तुम्हाला ह्या दुखण्यातून फरक पडतोच पडतो. म्हणून पडल्यानंतर तुम्ही जर प्रोडक्ट बंद करू शकता. पण यदा कदाचित जर उत्तरार्धामध्ये घर्षण झाल्यामुळे, वय वाढल्यामुळे जर तुम्हाला परत त्रास व्हायला लागला तर तुम्हाला हे प्रोडक्ट परत इंटेक करायची गरज पडू शकते. मग डोक्यात प्रश्न परत आणखी एक असा तयार होतो, जर मी हे प्रोडक्ट खूप दिवस खाल्लं तर मला कुठला साईड इफेक्ट होऊ शकतो का? कारण लोकांची धारणा अशी असते की मला इफेक्ट नाही पडला तरी चालेल पण साईड इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर आपण शाकाहारी अन्न खाल्लं तर 4 तासामध्ये पचन पावतं. मांसाहारी अन्न खाल्लं तर 7 ते 8 तासामध्ये पचन पावतं. खाल्लेलं अन्न जर ॲज इट इज पोटामध्ये राहिलं 12-12, 13-13 तास तर आपल्याला अपचन होऊ शकतं, खट्टी डकार येऊ शकते, जुलाब होऊ शकतात, उलटी होऊ शकते, मळमळ होऊ शकते, जळजळ होऊ शकते. आणि खाल्लेलं अन्न जर 18-18, 20 तास जर पोटामध्ये ॲज इट इज राहिलं तर आपल्याला त्या अन्नाचं फूड पॉयझन तयार होतं, विषबाधा होते आणि ते इंटेस्टाईन जळत चालतं. साहेब मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की माझं प्रोडक्ट हार्डली पाण्यामध्ये टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातं. हे एक वॉटर सोल्युबल प्रोडक्ट आहे आणि 2-3 मिनिटांमध्ये जर हे पाण्यातच राहत नाहीये, तुमच्या रक्तात राहणार नाही, रक्तात राहत नाही, तुमच्या बॉडीत राहत नाही, बॉडीत राहत नाही तर दूरपर्यंत साईड इफेक्टचा काही एक संबंध नाही. बघा आपण चपाती खातो ऊर्जा स्त्रोत म्हणून, तर चपाती आपण जर पाण्यामध्ये टाकली तर साहेब त्या चपातीचा तुकडा तकरीबन त्याला 3 तास तरी पाण्यामध्ये डिझॉल्व लागतात, त्याचं विघटन व्हायला लागतात. माझं प्रोडक्ट 2 ते 3 तासामध्ये पूर्ण पाण्यामध्ये त्याचं विघटन होतं. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, माझ्या प्रोडक्टनी कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. मग डोक्यात प्रश्न परत आणखी एक तयार असा होतो की मला साईड इफेक्ट, ह्या प्रोडक्टचा साईड इफेक्ट नाही आहे, स्टेरॉइड नाही आहे, केमिकल नाही आहे, हायली रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे, हायली डिमांडेड प्रोडक्ट आहे. दुसरी गोष्ट गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्रोडक्ट आहे. मी घ्यायला माझ्या नातलगांना द्यायला, शेजारी पाजाऱ्यांनी द्यायला, घरामध्ये आईवडिलांना द्यायला किंवा ह्या प्रोडक्टचा एक डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करायला काही अडचण नाही आहे. पण जी क्वालिटी मला आज येणार आहे हीच क्वालिटी उद्या, परवा, तेरवा, वर्ष, 6 महिने आणखी पुढे ही क्वालिटी ॲज इट इज राहील याची गॅरंटी काय? कारण का तर प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये मॅटर झाला की आपल्याला होणाऱ्या पुढच्या त्रासामुळे आज जो फरक पडला हा फरक आपल्याला परत दिसणार नाही. मला एकच सांगायचं सर ह्या प्रोडक्टच्या क्वालिटीबद्दल. बघा एखादं हॉटेल आपण घेतलं, हॉटेलमध्ये 2 माणसं महत्त्वाची असतात. एक म्हणजे हॉटेलचा मालक जो पैसे गोळा करतो आणि दुसरा म्हणजे आतला कुक किंवा आचारी ज्याच्या हाताच्या चवीवरती हॉटेलचे कस्टमर टिकून असतात. उद्या हॉटेलचा मालक जर आजारी पडला तर त्याच्या ऐवजी त्याची आई, वडील, बहीण, भाऊ कोणी बसलं पैसे गोळा करायला, पण आचारी जर आजारी पडला तर आचारी बरा होईपर्यंत तुम्हाला हॉटेल बंद ठेवावं लागेल. मला एकच सांगायचं आहे की माझं या प्रोडक्टचा कुक, या प्रोडक्टचा आचारी, या प्रोडक्टचा मॅन्युफॅक्चरर आणि माझ्या कंपनीचे मालक ही एकच व्यक्ती आहे. हे कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. फक्त काही रॉ मटेरियल बाहेरून येतं. कारण जसं की जर मला स्ट्रॉबेरी फ्लेवर टाकायचा असेल तर मला स्ट्रॉबेरी महाबळेश्वरवरूनच घ्यावी लागेल. मी स्ट्रॉबेरी तर पिकू शकत नाही. सेम तसंच काही रॉ मटेरियल इथं बनत नाही, पिकत नाही, उगवत नाही, तर आम्हाला ते बाहेरून घ्यावं लागतं. काही रॉ मटेरियल बाहेरनं घेतलेलं आहे. बाकीचं प्रपोर्शन स्वतःचं आहे, बाकीचा फॉर्म्युला स्वतःचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं आहे, याचं डिस्ट्रीब्युशन स्वतःचं आहे, पॅकेजिंग स्वतःचं असल्यामुळे या प्रोडक्टमध्ये चेंजेस व्हायचे चान्सेस हे नाहीच्या बरोबर आहेत. हे ऑर्थोचं प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये मेनली मेथ्यांचं प्रमाण जास्त आहे. मेथ्या हा रिचेस्ट सोर्स आहे कॅल्शियमचा. मेथ्यांचं प्रमाण आहे, शंखपुष्पे आहे, आवळा आहे, बेरडा आहे, जायफळ आहे, बेल आहे. या सगळ्या वनस्पतींचं, जडीबुटींचं वेल प्रपोर्शनमध्ये मिश्रण करून या प्रोडक्टमध्ये टाकलेलं आहे. आता ह्या सगळ्या वनस्पती
वनस्पती आपल्याला आपल्याला चांगल्या माहिती आहेत किंवा किती गुणकारी आहेत हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि ह्या सगळ्या वनस्पती ज्या आपण टाकलेल्या आहेत, ह्या सगळ्या वनस्पती आपल्या शरीरामधल्या वात, कफ आणि पित्त हे बॅलन्स करायचं काम करत असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही बिघाड झालेले असतात हे बिघाड दूर करायचं काम करतात. हे प्रोडक्ट घ्यायची पद्धत अशी आहे, जर तुम्हाला ऍसिडिटीचा कुठला आम्ल पित्ताचा कुठला त्रास नसेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट सकाळी उठल्यानंतर जेवायच्या अगोदर घ्यायचं आहे. आणि ज्या लोकांना ऍसिडिटी त्रास असेल, ऍसिडिटी असं का म्हणतो, कारण त्याच्यामध्ये मेथ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे ऍसिडिटी व्हायची शक्यता आहे. तर ऍसिडिटीचा जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट जेवणानंतर घ्यायचं आहे. घ्यायची पद्धत अशी आहे की तुम्हाला 200 ml वॉटर घ्यायचं आहे. आपल्या साधारण आपल्या घरामध्ये ग्लास असतो, तो ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी थोडंसं कोमट करून घ्या, वाफ जाऊन देऊ नका. आणि ते वाफ जाऊन न गेलेल्या पाणीमध्ये ही पाण्याची एक सॅचे, आमच्या प्रोडक्टची एक सॅचे इनोसारखे सॅचे येतात. पहिले 2 दिवस फक्त अर्धी सॅचे घ्या आणि 2 दिवसानंतर फुल सॅचे घ्यायला काही हरकत नाहीये. तर तुम्ही अर्धी सॅचे त्या पाण्यामध्ये टाका, चमच्याने स्टीर करा, हलवा. ते पाणी ते पूर्ण पावडर पाण्यामध्ये मिक्स झाली की तुम्ही ते इंटेक करा. आणि इंटेक केल्यानंतर साधारणतः की म्हणजे इंटेक करायच्या अगोदर ती विटामिनची गोळी घ्या आणि मग तुम्ही पुढे इंटेक करा. जर हे जेवणानंतर इंटेक करून पण जर तुम्हाला त्रास होत असेल, त्रास कोणता होऊ शकतो, तर त्रास फक्त एवढाच होऊ शकतो की तुमचं पोट गरम राहू शकतं, तुमच्या हातपायांना एखाद्या वेळेस सूज येऊ शकते आणि दुसरी गोष्ट एखाद्या वेळेस तुम्हाला टॉयलेटला कडक होऊ शकते. हाच मला त्रास होऊ शकतो. हा त्रास फक्त ऍसिडिटीमुळे होतो. आणि जेवणानंतर घेऊन पण जर हा त्रास तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला करायचं काय, हे प्रोडक्ट तुम्हाला हे तुम्हाला मिडल ऑफ द मील घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर 2 चपाती खात असाल तर 1 चपाती खाऊन घ्या. 1 चपाती खाऊन घेतली की तो जो शेक बनवला तो शेक पोटामध्ये टाका आणि त्यानंतर परत 1 चपाती खाऊन घ्या. ह्याने काय होणार, तुमच्या इंटेस्टाईनला हे कळणारच नाही की एखादी ऍसिडिक प्रॉपर्टी तुमच्या बॉडीमध्ये आलेली आहे. तर मला एकच सांगायचं आहे, मी एवढ्या छाती ठोकपणे माझ्या प्रोडक्टबद्दल का सांगू शकतो, कारण का हे प्रोडक्ट काल परवा तेरवा आलेलं नाहीये की तुमच्यावर ट्रायल घ्यायचंय, असं हे प्रोडक्ट नाहीये. हे प्रोडक्ट मागच्या 5 वर्षापासून कंपनी रन करते आणि मागच्या 5 वर्षामध्ये आणि मी स्वतः मागच्या 14 ते 15 महिन्यामध्ये असे म्हणजे छोटे मोठे रिझल्ट सोडून द्या, हे दुख ते दुखचे, मी असे काही रिझल्ट घेतले जिथे मेडिकल सायन्स बंद झालं होतं, अशा प्रकारचे आम्ही रिझल्ट घेतलेले आहेत. त्यामुळे मी छाती ठोकपणे सांगू शकतो की माझ्या प्रोडक्टचे आकृत लेवलचे रिझल्ट आहेत. मला एकच सांगायचं आहे की माझं प्रोडक्ट आज या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये जावं. माझं प्रोडक्ट प्रत्येक माणसाच्या पोटात गेल्यामुळे सगळे माणसं सुदृढपणे बाहेर पडावेत. कोणालाही आर्थरायटिसचा कुठला त्रास नसावा, सांधेवादाला कोणी बळी नाही पडलं पाहिजे, सांधेदुखीला किंवा त्याच्या जॉईंट पेनला कोणी बळी नाही पडलं पाहिजे. सगळे लोक निरोगी व्हावेत एवढी इच्छा. आणि विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय श्रीराम, जय जय श्रीराम.